कीर्तिमुख नावाचा त्या दरवाजाच्यावर लावता, ते शोपीस म्हणून लावताय तुम्ही फक्त. त्याच्यात ही ताकद आहे की जे काय अमंगल असेल ते खायचं, डायजेस्ट करायचं आणि त्याचा त्रास नाही होता कामा. ह्या लेवलचा एनर्जी पॅटर्न आपल्या तोंडात आहे. कोणाला माहिती आहे? दरवाजाच्या बाहेर लटकता आहे कीर्तिमुख, सगळ्या महाराष्ट्रीयन देवळांच्या बाहेर लावलेलं आहे. ते कीर्तिमुख तुमचं आहे हो. ही ताकद तुमच्या आतमध्ये आहे. मानव इज अ फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन ऑफ दानव, मानव अँड देव. एक डॉक्टर म्हणून या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर मी बोलतोय. सो हे कीर्तिमुख, पुन्हा एकदा पौराणिक कथा, समुद्र मंथन झालं, त्यातनं विष आलं, ते म्हणे शंकराने प्यायलं, ते इथेच म्हणे धरलं. सो हे विष खाली उतरू दिलं नाही, म्हणजे इथेच डिटॉक्स केलं. हे डिटॉक्स करायची क्षमता म्हणजे कीर्तिमुख आहे. शिवाने रागामधनं मॉन्स्टर बाहेर काढला आणि म्हणाला आता मी काय करू शकत नाही, तुझं तू खा. हे काय आहे? आपलं कर्म आहे. आपण रागाने कोणाला तरी बोलून गेलेलं आहे, आता ते कर्म आपल्याला खाणार आहे, आपल्यालाच खाऊन संपवायचं आहे. तुझ्या डोळ्यामधनं रागाने पिनियल तू ट्रिगर केलेस, बॉडीमध्ये नको इतकी घाणेरडी हॉर्मोन सिक्रेट केलेस, आता ती तूच खा, ज्याला ऑटोफॅजिया म्हणतात. सो हे कीर्तिमुख आपल्याकडे आहे. पुन्हा पौराणिक कथा, समुद्र मंथनामधनं अमृत बाहेर आल्यानंतर म्हणे एका दानवाने मायावी रूप घेतलं आणि देवांच्या लाईनीमध्ये घुसला. विष्णू ज्याला मोहिनीचं रूप घेता येतं त्याला कळलं नाही, अगदी शेवटपर्यंत म्हणे कळलं नाही. मोहिनीने म्हणे त्याला दिलं, तो प्यायला म्हणे, आणि मग म्हणे कळलं हा मायावी आहे. मग त्याने म्हणे चक्राने मुंडकं तोडलं. सो तेव्हापासून म्हणे 2 तुकडे झाले. राहूच्या तोंडात अमृत आहे, तो इकडे गेला, आणि खालची बॉडी केतू तिकडे गेला. हे राहू केतू इकडे तिकडे नाही आहेत, हे आपण आहोत. आपल्या तोंडामध्येच ही शक्ती आहे. ती वापरायची कशी ज्याला कळली त्याला म्हणतात कीर्तिमुख.